देशात कुत्र्याच्या चाव्यानंतर पूर्ण लसीकरण करूनही रेबीजमुळे मृत्यू झाल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असून या घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. अलीकडील एका प्रकरणात चेन्नई येथील एका व्यक्तीने 5ही डोस आणि इम्युनोग्लोब्युलिन घेतले असूनही त्याचा रेबीजमुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते अशा घटना अत्यंत दुर्मिळ असल्या तरी त्या पूर्णपणे अशक्य नाहीत. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की यामागे अनेक कारणे असू शकतात. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लसीचे योग्य साठवण किंवा कोल्ड चेन न राखणे. रेबीज लस 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवणे अत्यावश्यक असते. तापमानात बिघाड झाल्यास लसीची प्रभावीता कमी होऊ शकते. याशिवाय गंभीर जखमा, विशेषतः डोके, मान किंवा चेहऱ्यावर झालेल्या चाव्यांमध्ये व्हायरस मेंदूपर्यंत जलद पोहोचू शकतो. त्यामुळे लस दिल्यानंतरही वेळ मिळत नाही. तसेच काही प्रकरणांमध्ये जखमेची योग्य स्वच्छता न करणे, इम्युनोग्लोब्युलिन न देणे किंवा उशिरा उपचार सुरू करणे ही कारणेही मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात. तज्ज्ञांचे मत आहे की रेबीजची लस प्रतिबंधात्मक असते, उपचारात्मक नाही. म्हणजेच व्हायरस मेंदूपर्यंत पोहोचण्याआधीच ती दिली गेली पाहिजे. एकूणच पूर्ण डोस घेतल्यानंतरही रेबीज होण्याची शक्यता अत्यंत कमी असली तरी लसीचे योग्य साठवण, वेळेवर उपचार आणि संपूर्ण प्रोटोकॉलचे पालन न झाल्यास अशा दुर्दैवी घटना घडू शकतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.